इथून वरीच घ्यायचं मला. बरं. इथून वरी. त्याला काय झालं, त्याला सांगलं होतं सिच्युएशन सगळं. लातूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला माळेगाव, या माळेगावमध्ये राज्यातून आणि परराज्यातून या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरत असते आणि याच खंडोबारायाचं दर्शन घेऊन या लोहा कंधारमधून वंचित बहुजन आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार राम गारकर यांनी आपला पूर्ण ताफा घेऊन खंडोबाराया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या ठिकाणी आज गावामध्ये मैदानात आलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण गावकरी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. सध्या वंचित बहुजन आघाडीचा जो आलेख आहे चढत्या क्रमांकाने महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रचंड गर्दी लाभत आहे आणि लोकांना वंचित बहुजन आघाडी ही काहीतरी वेगळं करून दाखवणार हे अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी गावचे कार्यकर्ते आहेत, उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ याबद्दल आपलं काय मत आहे. काय नाव तुमचं? बालासाहेब वाचने. बरं, हो बेटा का. मला सांगा, वंचित बहुजन आघाडीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि लातूरचा कोण किंग मेकर होणार? लातूरचा किंग मेकर वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार होईल. कारण BJP आणि काँग्रेसने, मी आता एक सर्वसामान्य धनगर समाजामधून येतो, तर धनगर समाजाच्या या सत्ताधाऱ्याने आतापर्यंत खूप आश्वासनं दिली. आमच्याकडे त्याच्या पूर्ण क्लिप आहेत, व्हिडिओ क्लिप सुद्धा आहेत आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की एवढे फक्त आश्वासन दिली. आरक्षणाचं काय झालं? आरक्षणाचं काय झालं? तुम्ही काय सांगा पटपट. वंचित बहुजन तुमचं पूर्ण नाव सांगा. सुभाष बनसोडे. वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर हे 100% विजय होतील, 100% खात्री आहे आम्हाला. तुम्ही काय सांगू शकता? मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये 36व्या कलमामध्ये धनगरांना ST मध्ये आरक्षण दिलेलं आहे. पण 70 वर्षापासून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सर्व सरकारनं आश्वासन देऊन फक्त धनगर समाजाच्या मताच्या जोरावर त्यांनी भूमिका केलेली आहे. फक्त आश्वासन दिलेलं आहे, काही दिलेलं नाही, केलेलं नाही. आम्हाला आरक्षण जे देईल बाबासाहेब आंबेडकर देतील. बरोबर. नाही गरज नाही. तर या ठिकाणी माळेगावचे ग्रामपंचायत सदस्य असलेले विजय वाघमारे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुम्ही काय सांगणार आहात? सध्या जे वंचित बहुजन आघाडीचं वारं आहे याबद्दल माळेगावपासून सुरुवात केली आहे प्रचाराला, तुम्ही काय सांगणार आहात? निश्चितपणानं यावेळेस पूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघ असेल, नांदेड लोकसभा मतदारसंघ असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन वंचित आघाडीचं वारं आहे आणि माळेगावमधलं 80% मतदान हे वंचित बहुजन आघाडीला पडणार आहे. माळेगाव हे या ठिकाणी पूर्ण बहुजन समाजाचं आहे. या ठिकाणी हटकर, या ठिकाणी त्यांनी सांगितले 80% हे वंचित बहुजन आघाडीला मतदान पडणार आहे. अनेक जाती धर्माचे या ठिकाणी लोक आहेत. तर या ठिकाणी या माळेगावचे माजी पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुम्हाला वंचित बहुजन आघाडीबद्दल काय वाटतं आणि लातूरचा किंग मेकर कोण होणार? जय भीम, जय मल्हार. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी आज लातूर लोकसभेचे उमेदवार गारकर साहेब हे निश्चितपणानं निवडून येतील. आमच्या येथील जेवढे काही हटकर, धनगर, इतर जे OBC लोक आहेत सर्वांनी विचार केलेला आहे यावेळेस की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनं अथक प्रयत्न करून ही वंचित बहुजन आघाडी जी निर्माण केलेली आहे, वंचितासाठी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये वंचितासाठीच काम केलेलं होतं, वंचितासाठी कलम टाकलेले होते. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचं काम करीत आहेत. त्याला आम्ही भक्कमपणाने पाठिंबा देणार आहोत आणि गारकर साहेबांना विजयी करणार आहोत, यात काही दुमत नाही. जय. तर आत्ता त्याने सांगितलंय
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माळेगाव यात्रेच्या वेळेस या ठिकाणून सभेला सुरुवातसुद्धा केली होती आणि त्या यात्रेमध्ये कुठल्याही सभेला 1,500-2,000 पण 5,000 ते 10,000च्या वरून लोकसंख्या त्या ठिकाणी यात्रेमध्ये जमून एक वेगळं वातावरण तयार केलं होतं. त्याच माळेगावमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी म्हणजे विविध जातीचे आहेत, धनगर आहेत, हाटकर आहेत, मातंग आहेत, बौद्ध आहेत, बंजारा आहेत, मुसलमान आहेत, अशा अनेक ज्या वंचित सत्तेपासून दूर राहिल्यात त्या जाती एकत्र समूह घेऊन या ठिकाणी आता या महाराष्ट्राने दिल्ली काबीज करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. या ठिकाणी जे 1 वर्षापासून हीच आपण वंचित का आहोत आणि सत्तेपासून दूर का आहोत, कुणामुळे आहोत हे सांगत फिरत आहेत. आपल्यासोबत रामचंद्र येलवाड आहेत, माजी जिल्हा परिषदेचे. त्यांच्याकडून जाणून तुम्ही काय सांगणार आहात? 1 वर्षापासून तुम्ही फिरताय. वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यामध्ये एक नवा इतिहास रचण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि वंचितांना जाणीव करून दिली की तुम्हाला 70 वर्षे ज्या लोकांनी वंचित केलं आहे, या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना वंचित करायचं आणि सगळ्या वंचितांनी सत्तेत जाऊन बसायचं. त्यासाठी उच्च शिक्षित सगळे उमेदवार, आमच्या या लातूर मतदारसंघाचे उमेदवार राम गारकर ते उच्च विद्याभूषित असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, ते काम चांगलं केलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्ट मार्गाने पैसा कमवलेले लोक काळा धन गोळा करून निघालेले आहेत आणि 12वी पास नापासचे आहेत. म्हणून मतदार यावेळेस नक्की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर मतदानाच्या दिवशी 18 एप्रिलला तो दिवस म्हणजे इडा, काँग्रेसची इडा आणि भाजपची पिढा जाऊ दे आणि वंचिताचं राज्य येऊ दे म्हणून आपला मताचा अधिकार नोंदवणार आहेत आणि आमच्या सगळ्यात जास्त जागा निवडून येणार आहेत. वंचित आघाडी अशी एकच आघाडी आहे की 48 जागा स्वबळावर लढवते, बाकीचे सगळे पक्ष ठिगळं जोडून लढवत आहेत. त्यांना 50 वर्षाच्या पक्षाला उमेदवार मिळत नाही. काँग्रेसचं टंगडं भाजपच्या हातात, भाजपचं टंगडं सेनेच्या हातात, तुझी टंगडी ह्याच्या हातात आणि याची टंगडी त्याच्या हातात, सगळ्याची टंगडी आता वंचिताच्या हातात आहे. याला सपटून आपटिल्याशिवाय आमचा वंचित समाज सोडणार नाही एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे. तर या ठिकाणी रामचंद्र येलवाड यांनी तीव्र अशा पद्धतीनं लोकांच्या डोक्यामध्ये बिंबल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे. 10वी 12वी नाहीत, आमचा विद्या उपस्थित आहे, उच्च शिक्षित आहे आणि तो असाच लोकसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडणारा आमचा हा वंचित बहुजनाचा उमेदवार आहे आणि प्रचंड महाराष्ट्रामध्ये आमच्या जागा येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत राम गारकर साहेब आहेत, ते स्वतः उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मला एक सांगा साहेब, तुम्ही जे आपण वंचित बहुजन आघाडी तरी उभा टाकला, लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं, काय सांगणार आहात? बाळासाहेब आंबेडकरांनी एक हाक दिलेली आहे, भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची आणि घटनेचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा असेल असं एक जबरदस्त या ठिकाणी चळवळ उभी केलेली आहे. आता मलाच का निवडून द्यावं किंवा वंचित आघाडीला का निवडून द्यावं, कारण 70 वर्षामध्ये इथल्या सर्व सरकारांनी, काँग्रेसचा असेल, BJPचा असेल, या सरकारांनी आमच्यासारख्या सर्व वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवलेले आहेत. आमची मतं आणि त्यांची सत्ता, आमची मतं आणि त्यांचा राज्यकारभार अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी केला. त्यामुळं आमची सगळी वंचित ही जनता आज सत्तेपासून वंचित असले, संपत्तीपासून वंचित आहे आणि प्रतिष्ठेपासून वंचित आहे. त्यामुळं आता यांना सत्तेची जाणीव झालेली आहे. सत्ता कशासाठी राबवायची असते हे त्यांना कळालेलं आहे आणि बाळासाहेबांनी त्यांच्या मनामध्ये हे बीज पेरलेलं आहे सगळ्या स्वाभिमानाचं. त्यामुळं आम्हाला सत्ता हवी आहे आणि केवळ याच्यासाठी आम्ही आता हे प्रयत्न करणार आहोत. कारण कित्येक वर्षापासून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं आमची हॅरॅसमेंट करण्यात आली, आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचाराला सहन करावं लागलं, अनेक समस्याला सहन करावं लागलं. त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्ही आता काहीतरी केलं पाहिजे आणि हे बाळासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. मला सांगा साहेब, ज्यावेळेस तुम्ही लोकसभेत निवडून येचाल लातूरमधून, तुमच्या पुढे डोळ्यापुढे काय ज्या जनतेचा अजेंडा काय राहणार आहे? मी निवडून तर जाणार आहेच या सर्वांच्या बळावर. माझं पहिलं प्राधान्य असेल शिक्षणामध्ये जो 3% खर्च खाली आणलेला आहे शासनानं, तो 10% खर्च करण्याचं आमच्या सरकारचं धोरण असेल. 10% खर्च करणं म्हणजे इथल्या सर्व वंचितांच्या शिक्षणाची प्रचंड अशी सोय करणं आहे. KG ते PG पर्यंतचं शिक्षण मोफत केलं जाणार आमच्याकडून आणि 5 कोटी रुपयेपर्यंतचं कर्ज हे विनातारण असणार आहे, ज्यामध्ये वंचित लोकांना उद्योगधंद्यासाठी या ठिकाणी संधी मिळेल आणि ते स्वतःचा विकास करू शकतील आणि देशाच्या विकासामध्ये भाग घेऊ शकतील.
तर आता सध्या जे तुम्ही लातूरमध्ये फिरत आहात आणि आता लोहा कंधारमध्ये आलात, इथलं आणि तिथल्या वातावरणात तुम्हाला काय बदल दिसतो, कसा लोकांचा प्रतिसाद दिसतो? नाही, लातूरमध्ये आणि इकडं लातूरचाच हा भाग आहे लोकसभा मतदारसंघाचा. दोन्हीकडे सगळीकडेच मला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. लोक स्वतःहून घराच्या बाहेर पडत आहेत, स्वतःहून सकाळी सकाळी जात आहेत, संध्याकाळी 10-11 पर्यंत ते लोकांचं प्रबोधन करत आहेत, लोकांना सांगत आहेत वंचित आघाडी म्हणजे नेमकी काय आहे, कोणासाठी आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचा फायदा मला काय होणार आहे, अशा प्रकारची लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम सर्व जनताच आता या ठिकाणी स्टार प्रचारक झालेले आहे. ते स्वतःच या ठिकाणी प्रचार करत आहे. तर आता सध्या जे तुमच्यामध्ये आहे कामत आहेत, त्याच्यानंतर सरंगारे आहेत आणि गारकर, तुम्ही कुणाला प्रतिस्पर्धी मानता? कोण यामध्ये काँग्रेसचा तरी आता संपूर्ण हे झालेलं आहे, ज्याला काय म्हणतो आपण, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एक बुडतं जहाज आहे काँग्रेसमध्ये आणि या काँग्रेसच्या बुडत्या जहाजामध्ये विनाकारण बिचारे कामत हे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि म्हणून लोक असं म्हणतात की त्यांना का मत द्यावं, कामतला का मत द्यावं, कशासाठी द्यावं. ते स्वतः या ठिकाणी एक उद्योगपती म्हणून आहेत आणि केवळ या निवडणुकीसाठी ते या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत, त्यांना बळजबरीने उतरलेलं आहे. अशा प्रकारचे त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट या ठिकाणी आपण लाईव्ह पाहत आहोत. केवळ त्यांना या ठिकाणी एक मांगाचा दुसऱ्या मांगाला प्रतिस्पर्धी म्हणून उभा केलेला आहे असं मला ठाम वाटतं. बरं, तर येणारा हा विजय महाराष्ट्रात तुम्हाला किती जागा येतील वाटतं तुमच्या? वंचित बहुजन आघाडी आज प्रचंड वेगानं पुढे जाते आहे, चळवळ उभी राहिलेली आहे आणि चळवळीमध्ये जवळपास सर्व जागा या ठिकाणी निवडून येऊ शकतील असा माझा ठाम विश्वास आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे काय करणार आहोत आणि आम्हाला सत्ता का हवी हवी, हे सर्व प्रश्नाचे आपला त्यांनी सविस्तर दिलं. या ठिकाणी महिलाचा सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, समोर आहेत, इथं बसलेले आहेत काही. तर नाही काहीच बोलणार नाही तुम्हाला एवढंच. तर तुम्ही कुणाला म्हणजे